मराठा आरक्षणाच्या प्रतिज्ञापत्रासाठी सरकारने नव्हे तर याचिकाकर्त्यांनी वेळ मागितल्याचा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलाय। आज मंत्रिमंडळ बैठकीनंतर मुंबईमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते। आज हायकोर्टाने मराठा आरक्षणाबद्दल अधिक तपशील जमवण्यासाठी 4 आठवड्यांची मुदत दिलेली आहे आणि पुढील सुनावणी 7 डिसेंबरपर्यंत तहकूब केली आहे। यावर विरोधकांनी सरकारमुळे ही दिरंगाई होत असल्याचा आरोप केलेला होता आणि तो आरोप मात्र आता मुख्यमंत्र्यांनी मोडून काढलाय। त्यामुळे मराठा समाजाबद्दल सरकार प्रामाणिक असल्याचं मुख्यमंत्री सांगतात। न्यायालयाने राज्य सरकारला फटकारलेलं नाही असंही ते म्हणतात। मी पुन्हा एकदा सांगतो आणि आपल्याला सगळ्यांना माझी विनंती आहे की किमान कोर्टाचं खरं दाखवा। कोर्टाने राज्य सरकारला कुठेही फटकारलेलं नाही। राज्य सरकारने आपली बाजू जी काही मांडायची आहे त्याची पूर्ण तयारी आमची आहे। इंटरव्हिनर्सनी त्या ठिकाणी वेळ मागितलेला आहे। आपल्याला माहिती आहे की खूप वेगवेगळ्या प्रकारच्या संघटना इंटरव्ह्यू झालेल्या आहेत। आता माझ्याजवळ पूर्ण माहिती नाही कोण कोण इंटरव्ह्युनर होते, त्यामुळे मी ती देऊ शकत नाही, पण जी प्राथमिक माहिती माझ्याकडे आली आहे ते इंटरव्ह्युनर त्याच्यामध्ये आलेले आहेत आणि त्यांनी काही प्लीडिंग केले, ते प्लीडिंग पूर्ण झाले पाहिजेत, त्याच्यानंतरच फायनल प्लीडिंग होऊ शकतं असं त्या संदर्भातला निर्णय झालेला आहे। त्याच्यामुळे राज्य सरकारने वेळ वगैरे मागितलेला नाही। पहिले स्टेप आहे का आरक्षण आपण जातीच्या याच्यावर देणार, धर्माच्या देणार का आर्थिक नियोजनावर राहावं अशी एक भूमिका आपली राहील। आणि त्याला जोडून विचारतो की आरक्षण देणार नाही पण बाकीचं सगळं देऊ, जसं कर्जमाफीचं तसं ते होणार। मला असं वाटतं की मी यापूर्वीच अतिशय स्पष्ट भूमिका मांडली आहे की आरक्षण आम्ही देणारच आहोत, पण जसं मी सांगितलं की आरक्षणाने सगळे प्रश्न याकरता सुटणार नाही। इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये, सरकारच्या कॉलेजमध्ये एकूण जागा 6000, 15% आरक्षण मिळालं तर मराठा समाजाला 900 जागा मिळतील। उर्वरित मराठा समाजाच्या मुलांनी काय करायचं? कारण बाकीच्या सगळ्या जागा तर प्रायव्हेट कॉलेजेसमध्ये आहेत, तिथे फी भरावी लागते, तिथे त्यांना शिकता येईल का? आणि म्हणून हा अतिशय स्पष्ट निर्णय या ठिकाणी राज्य सरकारने केला की त्यांना देखील ही पूर्ण संधी मिळाली पाहिजे आणि त्याकरता ही योजना आणलेली आहे।